का जर तुम्हाला भाव देता येत नसेल तर प्रोत्साहन निधी जे देतो आहे आपण, म्हणजे बँकेचं कर्ज काढत असताना आपण व्याजमाफी देतो आहे. व्याजमाफीचा निर्णय केंद्र आणि राज्यानं घेतलाच आहे. तर माझं म्हणणं आहे ती सातत्यानं 3 वर्ष जर एखादा कर्जदार पोटाले चिमटा घेऊन जर कर्ज भरत असेल तर त्याला प्रोत्साहन निधी किमान 50-60 हजार रुपये 3-3 वर्षातून एकदा तरी दिली पाहिजे, जेणेकरून तो बँकेत कायम राहील, बँकेच्या बाहेर जाणार नाही. हा निर्णय घ्यावा, नाहीतर हमीभाव द्यावा. हमीभाव जी शिफारस होतं त्याची शिफारस केलेल्या राज्य सरकारनं केलेली शिफारस आणि केंद्रानं जाहीर केलेला हमीभाव यामध्ये जो तफावत आहे तो चढ उतार निधी खरं तर दिला पाहिजे. निवळ हमीभावच म्हणत नाही मी, पण शिफारस आणि जाहीर केलेला भाव याच्यातला जो तफावत आहे ती भरून काढली पाहिजे. आणि हे दोनही होत नसन तर पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीचा खर्च हा शेतकऱ्याला दिला पाहिजे. किमान मजुरीचा खर्च जरी 50% दिला, नका 100% देऊ, 50% जरी दिला तरी त्याला उत्पादन खर्च कमी होईल. आणि उत्पादन खर्च कमी झाला तर भावामध्ये निश्चितच नफा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या 3 मागण्यासाठी आम्ही लढणार आहोत.